अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या जिंदगीचा पार चिखल केला आणि हा चिखल शेतकऱ्याच्या आयुष्यात वारंवार होत असतो. एक जखम भरत नाही तोवर दुसऱ्या जखमीतून रक्त भळभळ वाहत आणि जेव्हा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपतो तेव्हा हेच भळभळणारं रक्त बघायला नेते शेतकऱ्याच्या बांधावर येतात आणि जेव्हा हे बांधावर येतात तेव्हा शेतकऱ्याच्या जखमांना हसून मीठ लावतात आणि बोलतात, कर्ज घेऊन तुम्ही मुलांचे साखरपुडे लग्न करतात आणि तुमच्या बरबादीचं कारण तुम्ही स्वतःच होतात. साहेब खरं बोलले हो, पण इथं पैशाशिवाय कशालाही किंमत नाही. आमदार खासदारांना तुम्ही मासिक वेतन दिलं आणि आता तर खासदारांना तुम्ही 24% त्यांच्या पगारात वाढ केली. कारण खासदारांच्या आमदारांच्या संसाराला हा तुटपुंजा पगार कमी पडतो. म्हणून कित्येक आमदार खासदारांनी आत्महत्या केली आतापर्यंत. कृषी मंत्री साहेब, तुमच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याचं स्मशान झालंय. शेतकऱ्याच्या कष्टाला भाव नाही. त्याचा माल कधी निसर्ग हिरावतो तर कधी तुमची उपकाराची भाषा. सर्व नेते त्यांच्या मुलांची लग्न साखरपुडे शाही इतमामात साजरे करतात, पण ते कधी कर्जाने मेले असं दिसलं नाही. तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज दिलं म्हणजे उपकार केले असं बोलू नका. द्यायचं नसेल तर देऊ नका, पण शेतकऱ्यांच्या जखमा दाबून त्या चिघळवण्याचा प्रयत्नही करू नका. कृषी मंत्री बोलले की मी मस्करी केली. तो शेतकरी माझा मित्र आहे, पण एका संविधानिक पदावर असताना एका लोकप्रतिनिधीने सार्वजनिक आयुष्य जगताना सार्वजनिक ठिकाणी व्यक्तिगत बोलणे कितपत योग्य आहे? कित्येक ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्या या फक्त कागदावरच राहिल्या. एखादी घटना न्यूजवर चालवल्या जाते, काही दिवसानंतर ती विजली जाते. कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाय काढलेला नाही. कधीतरी शेतकऱ्याच्या रानात या. जेव्हा पिकाला भाव नसतो, निसर्ग कोपतो, तेव्हा शेतकऱ्याच्या जिंदगीचं झालेलं स्मशान बघायला एकदा तरी नक्की या. जेव्हा शेतकऱ्याच्या आयुष्याचं स्मशान होतं ना, तेव्हा त्या स्मशानात रडायलाही कोणी नसतं. एका उच्च पदस्थ व्यक्तीने शेतकऱ्यांच्या भावनांचा युक्तिवाद करून शेतकऱ्यांचा अपमान करणं कितपत योग्य आहे? शेतकऱ्यांनी एकत्र येणे खूप गरजेचं आहे. कारण वेळीच जर शेतकरी एकत्र नाही झाला, संघटित नाही झाला, तर ही लोक शेतकऱ्याच्या आयुष्याचं खेळणं करून टाकतील. शेतकऱ्याच्या मुलांनी वेळोवेळी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे आणि सरकारवर दबाव टाकून आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजे. शेतकरी जगला तर सर्व जगतील. म्हणून शेतकऱ्याच्या आयुष्याचं भांडवल करू नका आणि त्याची मस्करी करू नका. शेतकऱ्याच्या मेहनतीला, कष्टाला योग्य किंमत द्या आणि शेतकरी जगवा. जय हिंद.